नमस्कार. मी प्रशांत नानकर. बोधकथा रोज 7 वाजता या आमच्या मालिकेत आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला आपलं आयुष्य जगताना नेहमीच असं वाटत असतं की आपल्यापेक्षा कोणीतरी दुसरा हा जास्त सुखी आहे. आणि मग जेव्हा ही गोष्ट आपल्या मनात येते तेव्हा साहजिकच असं वाटायला लागतं की आपल्याला त्या व्यक्तीचं आयुष्य जर जगता आलं तर किती मजा होईल. मित्रांनो, पण हे पूर्णतः खरं आहे का? यासाठी आपण एक छोटीशी बोधकथा बघूयात. एक दगडफोड्या असतो. दिवसभर उन्हातान्हामध्ये दगड फोडून घाम गाळून तो अगदी संध्याकाळपर्यंत पार थकून जात असतो. एक दिवस असाच दगड फोडत असताना तळपत्या उन्हामध्ये तो घाम टिपतो, वर सूर्यदेवाकडे बघतो आणि म्हणतो की हा सूर्य माझ्यापेक्षा किती ताकदवर आहे. हा दिवसभर तळपतो, मी दिवसभर दगड फोडतो. हा जसाच्या तसा आहे, मी पूर्ण थकून जातो संध्याकाळपर्यंत. हे देवा, मला या सूर्यदेवाचं जर आयुष्य मिळालं तर किती चांगलं होईल. तो डोळे मिटून देवाची ही प्रार्थना करत असतानाच देव प्रसन्न होतो आणि तो त्याला म्हणतो, तुला सूर्याचं आयुष्य पाहिजे का? नक्की मिळेल, फक्त डोळे बंद कर आणि उघड. मित्रांनो, दगडफोड्या डोळे बंद करतो, 2 मिनिटांनी उघडतो आणि पाहतो तो काय, तो सूर्य झालेला असतो. त्याला प्रचंड आनंद होतो. तो दिवसभर आता आग ओकायला सुरुवात करतो पूर्ण धरणीवर आणि त्याला त्याचा एक खूप आनंद व्हायला सुरुवात होते. नद्या नाले आटतात, झाडं पानं सुकू लागतात आणि सूर्याला याचा खूप आनंद झालेला असतो. एक दिवस एक छोटासा काळा ढग सरकत त्या सूर्याच्या समोर येतो आणि हळूच सूर्याला पूर्ण झाकून टाकतो. अजून 2-3 ढग येतात आणि सगळे मिळून या सूर्याला पूर्ण झाकून टाकतात. पूर्ण धरणीवर अंधार पसरल्यासारखा होतो आणि यावेळी सूर्याला असं वाटायला लागतं, अरे मी इतका सामर्थ्यवान, इतका ताकदवान, पण हा छोटासा ढग येऊन मला झाकून टाकू शकतो. हा ढग किती सामर्थ्यवान असला पाहिजे. हे देवा, मला या ढगाचं आयुष्य दे. देव पुन्हा म्हणतो, डोळे मिट आणि 2 मिनिटांनी उघड. तो सूर्य पुन्हा डोळे मिटतो, 2 मिनिटांनी उघडतो. तो पाहतो तो काय, त्याचं रूपांतर ढगामध्ये झालेलं असतं. आता हा काळा ढग पूर्ण धरणीवर पसरायला सुरुवात करतो आणि जोरदार बरसायला सुरुवात करतो. नद्या नाले भरून व्हायला लागतात, पूर यायला लागतो, गावाच्या गावं उद्ध्वस्त व्हायला लागतात. त्याला खूप आनंद होतो की आता खऱ्या अर्थाने मी खूप सामर्थ्यवान झालेलो आहे. पण त्याच वेळेला त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की त्याच धर्तीवर खाली एक खूप मोठी शिळा असते, एक दगड असतो. त्या दगडावर या पूर्ण त्याच्या बरसण्याचा शून्य उपयोग झालेला असतो. काहीही परिणाम त्या दगडावर झालेला नसतो. ढग हे सगळं बघतो आणि त्याच्या मनात विचार येतो की अरे, मी इतका बरसलो पण या दगडावर त्याचा अजिबात काही परिणाम झालेला नाही. मला असं वाटतं की या ढगाच्या रूपापेक्षा हा दगड जो आहे तो जो मी झालो तर मी खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान होईल. पुन्हा देव प्रसन्न होतो. पुन्हा त्याला म्हणतो, 2 मिनटं डोळे बंद कर आणि उघड. तो ढग ते करतो आणि त्याचं रूपांतर त्या शिळेमध्ये, त्या खडकामध्ये होतो, त्या दगडामध्ये होतं. त्याचा आयुष्य आता खूप मजेत जायला लागतो. तो एका जागेवर ढिम्म पडून राहतो. कितीही सूर्य तापो, कितीही ढग बरसो, त्या दगडावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आणि मग काही दिवसांनी त्या ठिकाणी एक दगडफोडा येतो आणि त्याच्या घणाचे घाव तो त्या दगडावर मारायला सुरुवात करतो. त्या दगडाला वेदना व्हायला सुरुवात होतात, त्याच्या ठिकऱ्या उडायला सुरुवात होतात आणि मग तो पुन्हा जोरजोरात देवाची प्रार्थना करतो की हे देवा, मला हा दगडफोड्या बनव. हा दगडफोड्या माझ्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे. 2 मिनिटात त्यांनी माझ्या ठिकऱ्या उडवायला सुरुवात केलेली आहे. हे देवा, मला त्या दगडफोड्याचं आयुष्य दे. देव मनातल्या मनात हसतो आणि त्याला म्हणतो, ठीक आहे, डोळे बंद कर आणि 2 मिनिटांनी उघड. आणि मित्रांनो, जेव्हा हा दगड डोळे बंद करतो आणि 2 मिनिटांनी पुन्हा उघडतो तेव्हा तो पुन्हा तोच दगडफोड्या झालेला असतो, ज्याच्या मनात आलेलं असतं की आपल्यापेक्षा कोणी ना कोणी हा दुसरा जास्त सामर्थ्यवान आहे. मित्रांनो, या छोट्याशा बोधकथेतून जर काही अर्थ घ्यायचा असेल, काही बोध घ्यायचा असेल तर तो कदाचित इतकाच आहे की आपण आपलं आयुष्य
हे स्वतः घडवावं, स्वतः त्याला सामर्थ्यवान बनवावं. कोणीतरी दुसरा आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे या गोष्टीकडे बघून ईर्ष्या बाळगण्यापेक्षा, त्या व्यक्तीचं आयुष्य आपल्याला मिळावं हा विचार मनात आणण्यापेक्षा, आपलं आयुष्य, आपल्याला जे मिळालेलं आयुष्य आपल्याला जास्त सामर्थ्यवान, जास्त बलवान कसं करता येईल याकडे प्रत्येकाचा कौल असला पाहिजे. आपल्याला ही बोधकथा कशी वाटली हे आम्हाला निश्चित कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा. आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन बोधकथेसह. तोपर्यंत नमस्कार.